सेवेकरता घेतलेला आहे तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग आहे. आईचं आणि लेकराचं प्रेम, प्रेमाची अनन्यता सांगणारा अभंग त्या ठिकाणी आहे. सुरुवातीला 3 गोष्टी सांगते ऐका. ग्रंथ म्हटलं की गीता, पातिव्रत्य म्हटलं की सीता आणि प्रेम म्हटलं की माता. विठ्ठल गीतेसारखा ग्रंथ नाही, सीतेसारखं पातिव्रत्य नाही आणि आईसारखं प्रेम नाही. किती गीता ग्रंथ पवित्र आहे ऐका. स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये जात असताना सोबत कोणता ग्रंथ नेला? गीता. राजदेव, भगत सिंग, सुखदेव तिघांना फाशीची शिक्षा झाली आणि फाशीची शिक्षा देत असताना शेवटची इच्छा विचारली जाते. तिघांना शेवटची इच्छा विचारली. तिघांनी सांगितलं आम्हाला आमच्या मरताना एक ग्रंथ छातीशी कवतळायचा आहे. कुठला ग्रंथ? गीता. कोर्टामध्ये खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा करण्याकरता कुठला ग्रंथ समोर आणतात? गीता. त्याच्याही पलीकडे जाऊन गीतेची ताकद सांगू मायबाप. आपल्या लहान मुलांच्या हातामध्ये जर आपण योग्य वयामध्ये जर गीता दिली तर भविष्यामध्ये त्यांना कोर्टात जाऊन गीतेवर हात ठेवण्याची वेळ त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही. एवढी ताकद त्या गीता ग्रंथामध्ये आहे. विठ्ठल ग्रंथ म्हटलं की गीता, पातिव्रत्य म्हटलं की सीता. किती पवित्र आहे सीता आई साहेब सांगू. ज्या वेळेस सीतेला वश करण्याकरता रामाचा अवतार घेऊन रावण सीता आई साहेबांसमोर गेला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी रावण आपल्या भावाला कुंभकर्णाला सांगतो, दादा अरे सीता आई साहेबांना इकडे आणून फार मोठी चूक झाली रे. कुंभकर्णानं विचारावं का रे बाबा काय घडलं असं? रावणानं सांगावं अरे दादा मी सीता आई साहेबांना रामाचा अवतार घेऊन रामाचा वेश परिधान करून सीता आई साहेबांना वश करण्याकरता गेलो, पण सीता आई साहेबांकडे पाहिल्याच्या नंतर माझ्या शरीरातील कामच नाहीसा झाला. एवढ्या सीता आई साहेब पवित्र होत्या. म्हणजे रावणासारख्या राक्षसाच्या शरीरातील काम नष्ट करण्याची ताकद या जगाच्या पाठीवर एका स्त्रीमध्ये आहे आणि तिचं नाव आहे सीता. विठ्ठल म्हणून ग्रंथ म्हटलं की गीता, पातिव्रत्य म्हटलं की सीता आणि प्रेम म्हटलं की माता. आईसारखं प्रेम नाही मायबाप. आईनं आपल्याला काय काय दान दिलेलं असतं. सगळ्यात पहिले आईनं आपल्याला पोटदान दिलेलं असतं. पोटदान दिलेलं असतं. 9 महिने 9 दिवस त्या पोटामध्ये आई आपल्याला वाढवत असते. एवढंच सांगू मायबाप. भगवंताला सुद्धा अवतार घेत असताना जगाच्या पाठीवर येत असताना आईच्या पोटाचा सहारा घ्यावा लागतो. विठ्ठल पहिली गोष्ट आईनं पोटदान दिलं. दुसरी गोष्ट आहे आईनं रक्तदान दिलेलं आहे. तुम्ही म्हणताल काय उपकार केला का रक्तदान दिलं? 500 रुपयाला रक्ताची बाटली भेटते. तुम्ही 500 रुपयाला रक्ताची बाटली विकत घेऊ शकता, पण जन्माला आल्याच्या नंतर. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जगाच्या पाठीवर किती पण महागाचं रक्त विकत घेऊ शकता, पण ज्या रक्तगटाचं रक्त आपल्या शरीरामध्ये आहे त्याच रक्तगटाचं रक्त माणसाला भरावं लागतं. नाहीतर दुसऱ्या रक्तगटाचं रक्त जर शरीरामध्ये भरलं गेलं तर माणूस दगावण्याची सुद्धा शक्यता असते. मग कितीतरी वेळेस आपल्याला असं बघायला मिळतं आईचा रक्तगट वेगळा आहे, बाळाचा रक्तगट वेगळा आहे. बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं आईचा रक्तगट वेगळा आहे, बाळाचा रक्तगट वेगळा आहे. मग तरी सुद्धा भिन्न रक्तगटाचं रक्त आईला आणि बाळाला समरूप कसं काय होतं? प्रश्नच आहे की नाही? प्रश्नच आहे ना. भगवंताची लीला आहे मायबापी. आईचा रक्तगट वेगळा आहे, बाळाचा रक्तगट वेगळा आहे, तरी सुद्धा भिन्न रक्तगटाचं रक्त बाळाला समरूप कसं काय होतं? प्रश्न आहे. असा प्रश्न पडला कधी कुणाला आतापर्यंत? नाही. आपल्याला असे चांगले प्रश्न नाही पडते, आपल्याला बोगस प्रश्न पडतात. आपल्याला चांगले प्रश्न पडत नाही. आणि महाराज लोकांच्या तर हात धुवून मागं लागलेले असतात प्रश्न विचारायला. एकदा कीर्तन झालं आणि एक जण माझ्याकडे आला, म्हणे ताई जय हरी. म्हटलं रामकृष्ण हरी. म्हणे ताई एक प्रश्न विचारायचा. म्हटलं विचार. म्हणे ताई रावणाला तोंड किती? म्हटलं 10. म्हणे मग तो एका कुशीवर कसा झोपत असेल हो? म्हटलं मारुती राहायला विचारावं लागेल. तिकडे लंकेमध्ये गेले होते ते, त्यांना विचारावं लागेल. काही पण प्रश्न पडतात लोकांना. एकदा कीर्तनामध्ये माझा विषय चालू होता, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, जे पेराल
तेच उगवेल. या रिलेटेड काहीतरी विषय चालू होता. आता यात माझं काय चुकलं बाबा? जे पेराल ते उगवेल. मी काय मनाचं सांगते का? अजिबात नाही. जे संत महात्म्यांनी सांगून ठेवलेलं आहे, लिहून ठेवले. मी ते कीर्तन झालं, एक जण माझ्याकडे आले, म्हणे ताई तुम्ही ते फार चुकीचं सांगितलं. म्हटलं काय चुकीचं गेलं एवढं तोंडातून? टेन्शन आलं. म्हटलं म्हणे फार चुकलं तुमचं. म्हटलं काय चुकलं? म्हणे तुम्ही ते सांगितलं जे पेराल ते उगवेल. असं घडतच नाही म्हणलं. म्हटलं असं नाही, जे पेरतो माणूस तेच उगवतं, असंच असतं. नाही नाही म्हणे असं नसतं ते. म्हटलं अहो असंच असतं. नाही म्हणे शेंगदाणा पेरल्यावर कुठं डायरेक्ट शेंगदाणा येतो? त्याला वरून काय असतं? टरफलं. काही ठिकाणी फोलकट म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात? हा, टरफलं म्हणतात. आमच्याकडे पण टरफलच म्हणतात. त्यानं असा तर्क लावला, शेंगदाणा पेरल्यावरती त्याला डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे म्हणे, त्याला वरून ते टरफलं कुठून येतं? म्हटलं बरोबर आहे, शेंगदाण्याला शेंगदाणाच येतो. नाही म्हणे शेंगदाण्याला शेंगदाणाच आला पाहिजे म्हणे, ते टरफलं नको. मला हलू पण देईना महाराज तिथून. म्हणे उत्तर द्यावं लागेल. म्हटलं ठीक आहे, उत्तर द्यायचं ना, ठीक आहे म्हटलं देते. मग फुकट नाही देणार. म्हणे मग चहा प्यायला न्यावं लागेल म्हणे घरी. ठीक आहे म्हणे, चहा पाजायचा ना, घेऊन जातो घरी. चहा प्यायला घरी घेऊन गेला आणि बायकोला चहा ठेवायला सांगितला. मी त्याला आधीच सांगितलं होतं मला फक्त चहा आणायचा. काय आणायचं महिला मंडळ? फक्त चहा. चहा नाही, फक्त चहा आणायचा. म्हण ठीक आहे. बायकोनं चहा केला. तो असा कपामध्ये चहा घेऊन आला माझ्या पुढं. मला म्हणे दारा. म्हणलं हा, मला फक्त चहा दे. तो म्हणे फक्त चहाच आणलाय ताई, बिस्किट कुठं आणलाय? म्हणलं मला फक्त चहा दे. म्हणे ताई फक्त चहाच आहे ना? मला तो कप सुद्धा नको, मला फक्त चहा दे. ताई म्हणे, मग मला म्हणतो ताई त्या कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? मग मला म्हणतो तुमच्या कुठं नादी लागता? म्हटलं तुला हे आधी कळत नव्हतं का? विठ्ठल नको तिथं डोकं लावणाऱ्यांची संख्या जास्त वाढलेली आहे मायबाप. 2-4 पुस्तकं उलटी पालटी चाळायची आणि नको तिथं डोकं लावत बसायची, अशा लोकांची संख्या जास्त वाढलेली आहे. अहो वैकुंठ गमनासारखा अलौकिक सोहळा तुकोबरा या जगाला दाखवतात. वैकुंठ गमनासारखा अलौकिक सोहळा तुकोबरा या जगाला दाखवतात, पण लोकांनी त्याच्यावरती सुद्धा चर्चा केली. हो तुकोबरा वैकुंठला गेले की नाही गेले म्हणे? बरं वैकुंठाला गेले तर तुकोबरांना न्यायला विमान आलं होतं म्हणे, मग ते कुठं उतरवलं होतं? काही गरज आहे का? काही गरज आहे का मला सांगा? गरुडाला उतरायला जागा लागते का? नाही लागत. काही काही असे बुद्धिजीवी जे असे लोक असतात ना, नको तिथे डोकं लावणारी. कधी कधी असं वाटतं मोऱ्यांनी त्यांची दृष्ट काढावी. नको तिथं डोकं लावायचं. तुमचं आमचं भाव विश्व तिथपर्यंत पोहोचत नाही मायबाप, म्हणून आपल्या मनामध्ये असे संदेह निर्माण होत असतात. माऊलींच्या भावविश्वातली भिंत चालली म्हणून भगवंताला सुद्धा ती भिंत चालवावी लागली. तुमचं आमचं भावविश्व तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपल्या मनामध्ये असे संदेह निर्माण होत असतात. म्हणून माऊली सांगतात, लोक काही बोलतात, अनंत वाचाळ बरळती बळरा तया कैसा गोपाळ. लोक काही बोलतात मायबाप, आणि लोकांचं मनस्थिती अशी असती, लोक पायी चालू देत नाही आणि लोक घोड्यावर सुद्धा बसू देत नाही. एखाद्याने लहानपणामध्ये माळ घातली. आता तुम्ही वारकऱ्यांच्या घरातली पोरं पहा, एवढली पोरं असतात, त्यांच्या घरामध्ये माळा असतात. काही जन्म झाल्या लेकराच्या गळ्यात वारकऱ्याच्या घरात माळ घातली जाते. पाचीच्या दिवशी माळ घातली जाते, बारशाच्या दिवशी माळ घातली जाते. बाहेर जर लोकाला कळालं ना, जीव मारला पोराचा. काही घेणं देणं आहे का? चला नाही लहानपणी घातली तुम्ही, तरुणपणामध्ये माळ घातली, तरी पण लोक बोलतात खाय प्यायचे दिवस आले आणि याला अवदसा सुचले. शब्दही काय वापरतात. बरं चला नाही लहानपणी घातली, नाही तरुणपणामध्ये माळ घातली, आणि तुम्ही जर म्हातारपणामध्ये माळ घातली तर मला सांगा, लोक तुमचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करणार आहे का? उलट लोक बोलतील गॅरंटीच होती आपल्याला. रामभाऊच्या तोंडात 32 होती तवर माळ नाही घातली, आता दात पडले 32 पडली, आता चावायला येईना, आता माळ घातली. तुम्ही काही करा, लोक तुम्हाला नावं ठेवणारच आहे. बरोबर की नाही? समाज पायी चालू देत नाही आणि समाज डोक्यावरही चालू देत. आता समजा तुमच्या गावामध्ये एखादा पोरगा लग्नाला आला असेल, तसे एखादे नसतील, बरेच असतील, कारण सध्या लग्नाचं फार अवघड आहे. एखादा पोरगा लग्नाला आलेला असेल आणि अख्ख्या कांचनगावमध्ये शोधून सापडणार नाही, अशी जर पोरगी त्यानं बायको म्हणून करून आणली ना, लोक एवढे विचित्र आहे मायबाप, तोंडावर फार गोड कौतुक करतील, मागे पुढे तो कसा, ती कशी, याला दिलीच कशी. चला याच्या विरुद्ध एखाद्यानं थोडीशी वेडी वाकडी करून आणली, दिसायला सुंदर नसलेली करून आणली, तरी पण लोक बोलतात तो कसा, ती कशी, यानं केलीच कशी. म्हणजे चांगली केली का दिली कशी, वाईट केली का
केली कशी मला सांगा. लोकांचं ऐकून यानं ब्रह्मचारी राहायचं का? सगळे पुरुष म्हणतात होय होऊन असेल झालेला असताना पण नाही म्हणतायत. मला सांगा लोकांचं ऐकून ब्रह्मचारी राहता येईल का? नाही. तसं पण सध्या लग्नांचं फार अवघड झालेलं आहे. पूर्वी 10-20 वर्षापूर्वी असं होतं, चांगली बायको मिळणं भाग्याचं लक्षण समजलं जायचं. बरोबर ना पुरुष मंडळी? चांगली बायको मिळणं भाग्याचं लक्षण समजलं जायचं. आता बायको मिळणं भाग्याचं लक्षण झालंय. आता कशीही मिळू द्या पण मिळू दे रे देवा. बरोबर की नाही? 10-20 वर्षापूर्वी परिस्थिती अशी होती, मुलीच्या घरच्यांना मुलीला काळजी असायची की मला सासर कसं भेटेल, सासरकडची मंडळी कशी भेटेल, सासरकडचं घराणं कसं असेल, आपल्या पोरीला नवरा कसा भेटेल, ही चिंता कोणाला असायची? पोराच्या आईबापाला असायची. आता वारं फिरलं बरं का. आता सगळ्या पोरांच्या घरच्या काळजीमध्ये आहे. आपल्या घरी येणारं वादळ कोणत्या दिशेनं येईल, ते सुनामी असेल का ते कोणती लाट घेऊन येईल, सगळे पोराकडचे काळजीमध्ये आहेत मायबाप. आणि एक सांगू मायबाप, सध्या लग्न 2च गोष्टीवर जुळतायत, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. पोराला जमीन किती आहे आणि पोरग कमावता किती, या 2 गोष्टींवर सध्या लग्न जुळताय. पण एक सांगू मायबाप, पोराची प्रॉपर्टी पाहून आपली पोरगी देण्यापेक्षा, पोराची प्रॉपर्टी पाहून आपली पोरगी देण्यापेक्षा ते पोरग माळकरी आहे का, ते पोरग निर्व्यसनी आहे का, ते पोरग जिद्दी आहे का, त्याच्या मनगटात ताकद आहे का, या गोष्टींवरती फोकस करा, या गोष्टींवरती लक्ष द्या. कारण 100 एकरवाला पोरगा जरी तुम्ही आपल्या पोरीसाठी निवडला आणि तो पोरगा जर दारू पिणारा निघाला ना, तर पुढच्या 5 वर्षामध्ये त्याला 100 एकरावरून 1 एकरावर यायला टाइम लागणार नाही मायबाप. आणि लग्न ठरवत असताना अर्धाच एकर जमीन पोराच्या नावे असू द्या, पण पोरग जर निर्व्यसनी असेल, मनगटात दम असेल, संस्कारशील असेल, तर त्या अर्धा एकरची 10 एकर केल्याशिवाय ते पोरग राहणार नाही. प्रॉपर्टी पाहून पोरी देऊ नका. ज्यांनी प्रॉपर्टी पाहून पोरी दिल्या ना, जिंदगी बर्बाद झाली मायबाप. पोरींची जिंदगी बर्बाद झाली. एक सांगू, ढूंढा तो राजा जनक ने भी अपनी पुत्री सीता के लिए राजा राम था. लक्षपूर्वक ऐका, ढूंढा तो राजा जनक ने भी अपनी पुत्री सीता के लिए राजा राम था, लेकिन हुआ वही जो किस्मत को मंजूर था. आयुष्यभर वनवास आला ना सीता आई साहेबांच्या वाट्याला, मस्त जगाचा बाप शोधून दिला होता, जगाचा मालक जनक राजाला पोरीसाठी नवरा म्हणून शोधून दिला होता. पण झालं काय हो, पोरीच्या नशिबी आयुष्यभर वनवासाला. म्हणून प्रॉपर्टी पाहून, संपत्ती पाहून आपली पोरगी देण्यापेक्षा त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर आपली पोरगी किती सुखी राहणार आहे, किती समाधानी राहणार आहे, याच्यावरती विचार करा. 100 एकरवाला पाहून देताय आणि पोरीच्या चेहऱ्यावरचं जर हसू कायम स्वरूपी जाणार असेल तर काही काडी लावायची का तुमच्या त्या 100 एकरला? काडी लावायची? मग प्रॉपर्टी पाहून पोरीचं लग्न जुळू नका. विठ्ठल आपला मुद्दा कुठं चालू होता? हा, सगळ्यांना भूका लागल्यात वाटतं. प्रश्न माणसाला पडले पाहिजे, इथं आपण गेलो होतो. बरोबर की नाही? आणि आपला प्रश्न असा होता, महाराजांचंच लक्ष आहे फक्त, कारण ते बहिणीला सांभाळून घ्यायलाच असतात. ऐका, आपला प्रश्न होता, आईचा रक्तगट भिन्न आहे आणि मुलाचा बाळाचा रक्तगट भिन्न आहे, मग भिन्न रक्तगटाचं रक्त आईला आणि बाळाला समरूप कसं काय होतं, हा आपला प्रश्न होता. बरोबर की नाही? उत्तर देते ऐका. बाळ आईच्या पोटामध्ये असताना अन्न असेल, रक्त असेल, हे नाभी कमलाद्वारे बाळापर्यंत पोहोचत असतं. नाभी कमलाला नाळ जोडलेली असते आणि आपल्या नाभी कमलावरती जगाच्या मालकानं एक असा फिल्टर बसवलेला आहे, एक असं चक्र बसवलेलं आहे की आईच्या शरीरातून नाभी कमलापर्यंत रक्त जात असताना तो आईचा रक्तगट असतो आणि नाभी कमलाच्या पुढे प्रवेश केला की तो बाळाचा रक्तगट होत असतो. विठ्ठल दुसरे, आता हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण ऐका, आईचं आणि बाळाचं रक्त एकमेकांना समरूप कसं काय होतं, तर आईच्या प्रेमाचा प्रेशर इतका असतो मायबाप का बाळाला ते भिन्न रक्तगटाचं रक्त समरूप करून घ्यावं लागतं. तुम्ही म्हणताल प्रेमाच्या प्रेशर पायी, प्रेमाच्या ताकदीपायी निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध कसं घडेल? ऐका, उत्तर देते ऐका. एक छोटासा दगड घ्या, पाण्यामध्ये टाका, बुडतो का तरतो? बुडतो. बुडणारच तो. आपण काय मारुतीराय आहे का आपल्या हातनं दगड तारायला? दगड बुडतो.
लाकडाचा एक ओंडका घ्या, पाण्यामध्ये टाका, बुडतो का तरतो? तरतो. पाण्यामध्ये छोटासा दगड टाका, दगड बुडतोय. आणि पाण्यामध्ये भला मोठा लाकडाचा ओंडका टाका, ओंडका तरतोय. बरोबर की नाही? मग पाण्याला प्रश्न विचारला, का रे भेदभाव करतो? दगडाला तारतो, दगडाला बुडावतो आणि लाकडाला तारतो, असं का? पाण्यानं उत्तर दिलं, मी दगडाला का बुडवतो आणि लाकडाला का बुडवत नाही? ऐका, पाणी सांगतंय, मायबाप, झाड हे माझ्याशी अनन्य असतं. किती अनन्य असतं? ज्या दिवशी झाड लावलं जातं ना म्हणे, त्या दिवशी त्या झाडाची मुळं माझा शोध घेत 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 माझ्यापर्यंत येतात. माझा शोध घेत असताना अगदी खडकाला सुद्धा फोडतात. ओली मुळं भेदी खडकाचे अंग. माझा शोध घेत घेत झाडाची मुळं माझ्यापर्यंत येत असतात आणि मी जर त्यांना मिळालो नाही, मी म्हणजे पाणी जर त्यांना मिळालं नाही, तर झाड प्राणत्याग करतंय, आत्महत्या करतंय, सुकून जातंय, वाळून जातंय. पण झाड माझ्याशिवाय जगू शकत नाही. इतकं माझ्यावर प्रेम करणाऱ्या झाडाला, इतकं माझ्याशी अनन्य असणाऱ्या झाडाच्या लाकडाला मी पाण्यामध्ये बुडूच कस काय? म्हणून झाड लाकूड पाण्यावरती तरतय. मोठमोठी जहाजं बघा तुम्ही, लाकडापासून बनलेली असतात की नाही? हजारो माणसं घेऊन इकडचे तिकडे पाण्यावर प्रवास करतात, पण बुडतात का? नाही बुडत. म्हणून त्या ठिकाणी पाणी लाकडाला तारतय आणि पाणी दगडाला घाबरतं. असा जर वाटेत दगड आला ना, निम्म पाणी इकडून जातं, निम्म पाणी इकडून जातं, पण पाणी दगडाच्या नादाला लागत. हे गावातल्यांनी बी ध्यानात ठेवायचं. गावामध्ये अशी काही काही नमुने असतात ना, दगड येड्या बाबळीच्या वनातून जायचं, पण दगडाच्या नादी लागायचं. पण कुठपर्यंत नादी लागायचं नाही, याला पण शास्त्र आहे मायबाप. कुठपर्यंत नादी लागायचं नाही, याला पण शास्त्र आहे, याला पण मर्यादा आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रवाह कमी आहे, तोपर्यंत निम्म पाणी इकडून जातं, निम्म पाणी इकडून जातं, पाणी दगडाच्या नादाला लागत नाही. पण पाण्याचा प्रवाह वाढल्याच्या नंतर असल्या तसल्या दगडांना पाणी लोटत लोटत नेतं, त्या दगडाची बारीक रीती करून टाकतं. म्हणून आपली जोपर्यंत पावर कमी आहे ना, तोपर्यंत जय हरी घालायचा. एकदा पावर वाढली का कार्यक्रम करून टाकायचा. विठ्ठल विठ्ठल ऐका, झाड आणि पाणी अनन्यतेचं प्रेम आहे मायबाप. म्हणून त्या ठिकाणी लाकूड पाण्यामध्ये तरतय. तसं आईचं आणि बाळाचं प्रेम हे अनन्य आहे. म्हणून त्या ठिकाणी निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध नियम घडतोय. म्हणून आईनं दुसरी गोष्ट आहे रक्तदान दिलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, आईनं आपल्याला हस्तिदान दिलेलं आहे. हस्ती म्हणजे हाडं. आपल्या शरीरातली जी हाडं आहेत ना, बंगला कितीही मोठा बांधा तुम्ही, बंगला जर भक्कम करायचा असेल तर फक्त सिमेंट आणि विटा वापरून बंगला भक्कम होईल का? नाही. त्यासाठी काय करावं लागेल? स्टील वापरावं लागेल. बरोबर की नाही? तसं आपल्या शरीरातील स्टील म्हणजे आपली हाडं आहे. आणि ही जी हाडं आहे, ही जी हस्ती आहे ना, ही हस्ती आईच्या दुधापासून बनलेली असतात. तुम्ही म्हणताल, काय ताई, आम्ही विज्ञान शिकणारी माणसं आहोत आणि तुम्ही काही सांगायला लागले आमच्या पुढं? आम्हाला चांगलं माहिती आहे, माणसाची हाडं ही कॅल्शियम पासून बनतात. बरोबर? माणसाची हाडं कॅल्शियम पासून बनतात. मग मला सांगा, कॅल्शियम काही दारू पासून बनवलं जातं का? नाही. कॅल्शियम कशापासून बनतं? दुधापासून. मग आईच्या दुधापासून कॅल्शियम आणि कॅल्शियम पासून हस्ती बनल्या जातात. बरोबर की नाही? म्हणून माणसाच्या शरीरातला काटकपणा हा त्याच्या हाडकांवर डिपेंड असतो. विठ्ठल काही काही लोक इतकी बारीक दिसायला असतात, पण आईचं दूध पिलेली असतात मायबाप. इतकी बारीक दिसायला असतात, पण दन पोती उचलतात. तुम्ही बघा का? आईचं दूध पिलेली. आता आईचं दूध राहिलं नाही. आता आल्या बाटल्या. जन्म झाल्यापासून बाटल्या तर मरेपर्यंत बाटल्या. झाकणामध्ये काय तेवढा तो बदल होतो. रबराचं जातं, पत्र्याचं येतं. बरोबर? आणि त्या बाटलीच्या नादी लागलेल्या कोणालाच घाबरत नाही. 100 गंधावाले असू द्या आणि एक बाटलीवाला असू द्या, ते 100 जणांची बोलती बंद करतंय. ते फक्त त्या 100 गंधावाल्यांना म्हणतात, तुमच्यात दम असेल तर तुम्ही पिऊन दाखवा.
दोन आजोबा, बाटलीवालेच आजोबा, झाडाच्या पारावर बसलेले. त्यातल्या एकानं प्रश्न विचारला, म्हणे का रे लई खोकला येतोय, दारू पिऊन खोकला जातो असं ऐकलंय, जाईल का? दुसऱ्यानं सांगितलं, अरे येड्या बिंदास पी, पार जात असतो. पहिल्यानं विचारलं, का रे एवढा ठासून कसं काय सांगतो? दुसऱ्यानं सांगितलं, अरे वेड्या, दारू पिऊन पिऊन माझी बायको गेली, घर गेलं, दार गेलं, पोरं गेली, 10 एकर जमीन गेली, तुझा खोकला काय चीज आहे, तो जाणार नाही का? म्हटले अवघड असतं माय बाप. म्हणून ऐका, विठ्ठल म्हणून हाडांचा काटकपणा हा आईच्या दुधामुळे असतो, शरीराचा काटकपणा हा हाडकांमुळे असतो. मला पुढचा सिद्धांत महत्वाचा सांगायचा आहे, ऐका. मारुतीराय आईचं दूध पिले होते. किती ताकद होती अंजनीच्या तपासाठी, महारुद्र आले. किती ताकद होती आईच्या दुधामध्ये. अंजनी मातेच्या दुधाचा एक थेंब जर दगडावरती पडला तर त्या दगडाला छिद्र पाडण्याची ताकद अंजनी मातेच्या दुधामध्ये होती. मारुतीराय एवढी पावर का होती मारुतीरायांमुळे? एकाच वाक्यामध्ये मारुतीरायांची, कालच जयंती झाली, एकाच वाक्यामध्ये मारुतीरायांची पावर सांगून जाते, ऐका. दुसऱ्याच्या गावामध्ये गेल्याच्या नंतर आपण डेअरिंग करत नाही, लोक डोकं लावत नाही. काही झालं बी, काही बी नसलं बी, तर आपण दुसऱ्याच्या गावामध्ये डोकं लावत नाही. का? नको डोकं लावायला, गाव दुसऱ्याचं आहे. पण हा वाघ असा होऊन गेला, दुसऱ्याच्या गावामध्ये गेला आणि तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली, दाढी रावणाची जाळी. नुसती त्याची दाढी नाही जाळली, त्याचा गाव पेटून दिलाय. जाळीली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. मला सांगा, त्या रावणाची लंका जाळली, त्या रावणाची दाढी जाळली, त्या मारुतीरायांना रावणाला जाळायला टाइम लागला असता का? दुपारी 12लाच रावणाला बी ठोकलं असतं त्यांनी. पण मारुतीरायांनी विचार केला, दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. हे गिराईक आपलं नाही म्हटले, हे गिराईक आपल्या मालकाचं आहे, बरोबर की नाही? याच्या नादी लागायला नको, म्हणून मारुतीरायांमध्ये पावर होती. विठ्ठल ऐका, पुढचा सिद्धांत महत्वाचा आहे. एखाद्या माणसाला मृत्यू झाल्यानंतर, जाळल्याच्या नंतर आपलं त्वचा जळते, आपलं मांस जळतं, बरोबर की नाही? केस जळतात, रक्त जळतं, सगळ्या शरीराची राख होते. पण आपले हाडं जळतात का? किती बी डालडा टाका आणि किती बी मीठ टाका, हस्ती जळत नाही, बरोबर की नाही? अग्निदेवतेला प्रश्न केला, ए अग्निदेवता, भेदभाव करतेस, रक्त जाळलाय, मांस जाळलाय, केस जाळलाय, सगळ्या शरीराची राख करून टाकली, पण मग हस्ती का नाही जाळल्या? अग्निदेवतेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि अग्निदेवतेनं सांगितलं, माय बाप दादा, मी या जगाच्या पाठीवर सगळ्या गोष्टी जाळण्याची ताकद ठेवते, पण आईच्या दुधाला जाळण्याची ताकद माझ्यामध्ये नाही, कारण त्या हस्ती आईच्या दुधापासून निर्माण झालेल्या आहे. मग अशी ही असणारी आई आपल्याला पोटदान देते, रक्तदान देते, हस्तीदान देते, पण हे सगळे दान देत असताना आईच्या चित्तामध्ये फक्त आणि फक्त तिच्या बाळाचाच विचार असतो. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, लेकुराचे हित, 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 लेकुराचे
जोरदार धन्यवाद. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगत आहे. काय सांगत आहे? लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आईची जातच अशी असती का तिच्या चित्तामध्ये फक्त तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या बाळाचा विचार असतो बरं का. आणि जशी आई असते ना तसेच संत असतात. जसं आई कुठल्याही स्वार्थाशिवाय काही फायदा तोटा पाहत नाही, आपल्यासाठी आपल्या लेकरासाठी करत असताना आई कुठलाही फायदा तोटा पाहत नाही. आणि ज्या पद्धतीनं आई कुठलाही फायदा तोटा न बघता त्या लेकराचं हित कशामध्ये आहे ते पाहते, ते जपते ना, तसेच जगामध्ये संत असतात. अभंगाच्या दुसऱ्या आईची कळवळ्याची जाते 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 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगत आहे. काय सांगत आहे? ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. 2 चरणाचा भावार्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थही आपण धावत्या वेळेमध्ये 10 मिनिटांमध्ये भजनानंतर बघणार आहोत. परंतु सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं एकदा हात वर करून त्या भगवंताचं भजन करायचं आहे. सगळ्यांनी हात वर करायचे. वा 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 धन्यवाद. विठोबा हात खाली पटापटा. ऐका मायबाप, थोडं शांततेत होऊ द्या फक्त शांततेत. तुम्ही जसे हात वर करून टाळी वाजवले ना, तसं तुमच्या आयुष्यातलं यश, ज्ञान, ध्येय, वैराग्य, संपत्ती, तुमचे विचार गगना इतके उंच जावो हीच माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करते. सगळ्यांनी हात वर करून टाळी वाजवली. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. ऐका, अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय
काय सांगत आहे, काय सांगत आहे? ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीना प्रीती. कुठल्या महिला मंडळ, फक्त शेवटचे 10 मिनिटं, नाही तर अजून अर्धा तास वाढवेल. ऐका, कुठल्याही फायद्याशिवाय कुठल्याही तोट्याशिवाय काहीच न पाहता काय असतं, अनन्यतेचं प्रेम काय असतं, अनन्यतेचं नातं काय असतं सांगून जाईल फक्त 2 मिनिटामध्ये. ऐका, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब, शिक्षा झाली देहांत प्रायचित्ताची. कोणासाठी घेतली होती हो? लेकरांसाठी घेतली होती की नाही? आम्ही देहांत प्रायचित्त घेतलं तर आमच्या लेकरांना शुद्धीपत्र मिळेल याकरता देहांत प्रायचित्ताची शिक्षा स्वीकारली होती रुक्मिणी आई साहेबांनी आणि विठ्ठलपंतांनी. 4ही लेकरं अशी रात्रीची गाढ झोपलेली आहे आणि आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलेलं आहे. 4ही लेकरं झोपेतून उठली. निवृत्ती दादा उठले, सोपान काका उठले, माऊली उठले. 4 वर्षाची डोळे चोळत चोळत मुक्ताई त्या ठिकाणं उठली आणि बाहेर ओट्यावरती अंगणामध्ये निवृत्ती दादा असे शांत बसलेले होते आणि धावत धावत मुक्ताबाई त्या ठिकाणं गेल्या आणि निवृत्ती दादांना विचारलं, दादा अरे आई कुठं गेली रे? निवृत्ती दादांना सांगावं, मुक्ते आई देवाकडे गेली ग. त्या 4 वर्षाच्या पुरीनं म्हणावं, दादा अरे आई देवाकडे गेली, ती रोजच जात असते म्हटले. त्यात एवढं नवल काय? आत्ता येईल म्हटले देवाचं दर्शन करून, आत्ता येईल म्हटले. काय सांगतो देवाकडे गेली? आणि मुक्ताबाई अशा ओट्याच्या कडेला झाडाच्या पारावरती आईची वाट पाहत त्या ठिकाणं बसल्या. देहांत प्रायचित्त घेतलं होतं, येणार नव्हते आई वडील पुन्हा. निवृत्ती दादांना माहिती होतं पण मुक्ताबाईला माहिती नव्हतं. आईची वाट पाहत बसल्या. 1 तास झाला, 2 तास झाले, बराच वेळ मुक्ताबाई वाट पाहत आहे पण आई काही आली नाही. माय बाप, आई येणार नव्हती. मुक्ताबाईला ते कळत नव्हतं आई येणार नाही आहे, पण निवृत्ती दादांना कळत होतं. आणि मनावर दगड ठेवून निवृत्ती दादा मुक्ताई आई साहेबांच्या जवळ जातात आणि डोक्यावरनं हात फिरवतात आणि सांगतात, मुक्ते अगं पाहिलंस का त्या झाडावरची पिलं पाहिली का म्हटली चिमणीची? तुला माहितीये मुक्ते, अगं एक घार आली रात्री आणि त्या पिलांच्या आई वडिलांना घेऊन गेली ग मुक्ते. बघ ना म्हटले, पण ते पिलं छोटी छोटी पिलं आहेत, कसे दाना टिपतायत मुक्ते. बघ ना, आई वडील गेले म्हणून त्यांनी जीवन थांबवलं का? आई वडील गेले तरी दाना टिपतच आहेत ना मुक्ते. मुक्ते आई नाही येणार ग आता, आपली आई येणार नाही. आई कायमची देवा घरी गेली मुक्ते. आणि मुक्ताबाईने अशी निवृत्ती दादांना कडकडून मिठी मारावी आणि मुक्ताबाईनं कडकडून मिठी मारावी आणि निवृत्ती दादांना विचारावं, दादा आई येणार नाही का रे? मग दादा आता तुला आई कुठली? आतापर्यंत आवरलेला हंबरडा निवृत्ती दादांनी फोडला. मुक्ताबाईला अशी कडकडून मिठी मारली आणि मुक्ताबाईला निवृत्ती दादा म्हणतात, मुक्ते आजपासून तूच माझी आई. तेव्हापासनं मुक्ता नाही मुक्ताई, तेव्हापासनं आदिशक्ती ब्रह्मचितकला आमच्या मुक्ताबाई झाल्या. किती प्रेम असतं मायबाप, किती प्रेमाचं, किती अनन्यतेचं नातं असतं. मी अगोदरही सांगितलं, आईनं आपल्या लेकराकरता पोटदान दिलेलं असतं. एक जण म्हणे काय उपकार केला का पोटदान दिलं? म्हणे बाळाचं वजन तरी किती असतं म्हटले. किती असतं बाळाचं वजन? महिला मंडळ मला सांगा, 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये ठेवायचं आहे. त्रास होत असणार की नाही? यातना होत असणार की नाही? बरोबर की नाही? उठताना त्रास आहे, बसताना त्रास आहे, झोपताना त्रास आहे, उठलं की बसता येत नाही, बसलं की उठता येत नाही. का? ते वजन पेलायचं आहे ना 9 महिने. एक जणाने काय उपकार करते, काही 9 महिने उदरामध्ये ठेवते. ठीक आहे म्हटलं, आई उपकार करत नाही ना. मला सांगा, बाळाचं वजन जास्त का विटेचं वजन जास्त? बाळाचं वजन जास्त, बरोबर की नाही? बाळाच्या वजनापेक्षा विटेचे वजन कमी आहे. त्याला सांगितलं तू फक्त 1 वीट 9 महिने पोटावर बांधून ठेव. त्याच्या पोटावरती वीट बांधली गेली. मायबाप फुशारकीनं म्हटलं होतं ना, आई काय पोट दान देती म्हणजे उपकार करते का? वीट बांधली गेली. 9 महिने सोडायची नाही म्हटलं, कुठल्याच परिस्थितीत सोडायची नाही. पहिल्या दिवशी थाटानं वीट मिरवली पोटावरती. 1 तास झालाय, 2 तास झाले, दिवस गेला, रात्रभर कळ लागली. नंतर पोटाला आणि पाठीला, मागून पुढून कमरेला कळ लागली. पण चॅलेंज घेतलं होतं 9 महिन्याचं, सोडता येणार नव्हती. दुसरा दिवस उजाडला, कळ लागली. सांगावं तर इज्जतीचा प्रश्न आहे, कसं काय सांगावं? कळ लागली, बरोबर की नाही? मग तिसरा दिवस उजाडला. नाही म्हटले, आता मी हे भार सहन करू शकत नाही.
आता सहन करू शकत नाही, मला वाचवा म्हणे, मला सोडा, मी ते सहन करू शकत नाही. म्हणून आई आपल्याला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवते, आपला सगळा भार सहन करते. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पोटी भार वाहे, 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 पोटी भार वाहे. त्याचे सर्व जो हिस्सा आहे, त्याचे सर्व जो हिस्सा आहे, त्याचे सर्व हिस्सा आहे, त्याचे सर्व हिस्सा आहे. आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. ज्याप्रमाणे आई ती माता आपल्या लेकराचं सगळं ओझं वाहत असते, सगळं ओझं वाहत असते, पण तिला त्याचं ओझं वाटत नाही. तसंच तुकोबाराय म्हणता, माझ्यासाठी संत आहे, आपल्यासाठी संत असतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. तुम्हा संतावरी ओझे, तुम्हा संतावरी ओझे, ऐसी कळवळाची राजे, करीला भावे न प्रीती. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगत आहे, तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी ओझे. ज्याप्रमाणे एखादी आई एखादी आपल्या लेकरावरती जे प्रेम करते, खरं सांगू मायबाप, ज्या दिवशी घरातून एखादी आई निघून जात असते ना, त्या दिवशी फक्त आई निघून जात नसते, फक्त माता निघून जात नसते, तर त्या घरातील प्रेम, आपुलकी, मोह, माया सगळं निघून जात असतं, ममता निघून जात असते. मरण जरी फक्त आईचं होत असलं ना, तरी ह्या सगळ्या गोष्टी त्या घरातून निघून जात असतात. म्हणून निश्चित प्रमाणे सांगेल, आहे तोपर्यंत आपल्या आईवडिलांना सांभाळा, आहे तोपर्यंत आपल्या आईवडिलांची व्यवस्थित काळजी घ्या. कारण जोपर्यंत आईवडील आपल्या आयुष्यामध्ये आहेत, आईवडील जिवंत आहे ना, तुम्हाला मला त्यांची किंमत कळत नाही. आणि आई वडील निघून गेल्याच्या नंतर त्यांची किंमत कळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून निश्चित प्रमाणे जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांना सांभाळा. ज्याला हात नाही ना मायबाप, त्याला विचारा हाताची किंमत काय असते. ज्याला पाय नाही ना, त्याला विचारा पायाची किंमत काय असते. आणि ज्याला मायबाप नाही ना, त्याला विचारा मायबापाची किंमत काय असते. म्हणून आईचं लेकरावरती किती प्रेम असतं, किती प्रेम असतं. कशी असते आई आपल्यासाठी. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाला कार. आई माझी माईचा सागर दिला तिने जीवनाला कार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना पडलेला टाक्याचा फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी
चांदणी तू ग चंदनाची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभारी छबी गे आई देवा माझी धून तुला तुला जगा मागे आई माझी मायेचा सागर तुला जीवन आकार आई माझी मायेचा सागर तिने बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये जर एखादा शब्द गेला असेल तर मुलगी या नात्यानं माफ करा मायबाप. जे बरोबर असेल, जे योग्य असेल ते माझ्या गुरूंचं असेल, माझ्या आई वडिलांची शिकवण असेल, माझे गुरुवर्य आदरणीय परमपूजनीय हरिभक्तपरायण सखाराम महाराज तांगडे व मृदुंग विशारद मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण राम महाराज पवळ, जे बरोबर असेल, जे योग्य असेल ते माझ्या गुरूंचं असेल, माझ्या आई वडिलांची शिकवण असेल. मात्र बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा चुकीचा शब्द जात असेल, चुकीची गोष्ट जात असेल तर तो मात्र माझ्या बुद्धीचा दोष समजून माझं मला इथंच परत करा. सर्व टाळकरी गायक वादक सर्वांनी सुंदर अशी साथसंगत केली. या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. बरोबर 12:30 वाजलेले आहे. बरोबर 10:30ला आपलं कीर्तन उभं राहिलं होतं आणि नियमाने 2 तासाचं कीर्तन हे झालंच पाहिजे. म्हणून या परिवाराने, गव्हाणे परिवाराने एवढा गोड आपल्या माऊलीच्या पश्चात सोहळा आयोजित केला, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देते. आणि झालेली सेवा या कैलासवासी वत्सलाबाई धोंडू पाटील गव्हाणे या आजीच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज मैतारा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज मैतारा ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आ बोलिलेली पुरे वेडी वाकोडी क्षमा अपराध महाराज तुमचे पिता नाही उच्चारिला क्षमा अपराध महाराज